कुटुंबांमध्ये सुबत्ता आली आणि नाती फाटत गेली. माणसांमध्ये असलेले प्रेम, माया, ममता, जिव्हाळा नष्ट झाली. 2-2, 3-3 बेडरूमची घरे आल्याने आई वडिलांना राहायला जागा नसल्याने त्यांना वृद्धाश्रमात जावे लागले. खरंच मुले मात्र रूढ विसरली ते आई वडिलांच्या कष्टाने. आता हेच बघा ना, आजी आजोबांवर जीव लावणारी नातवंडे मात्र पाळणा घरातील चिल्ड्रेन झाली. नोकरीच्या ओझ्याने दबलेली आई मुलांना सोडायला आणि बाबा मात्र आणायला. घरच्या मायेला पारखी झालेली मुले भांबावून गेली. मोठ्या घरांमध्ये प्रत्येकाला मिळालेल्या वेगळ्या खोटीमुळे स्पेस मात्र वाढली. आणि खरं सांगू, देवालाच जागा नाही होती. सर्वजण कामात व्यस्त झाल्यामुळे कोणीही कुणाची विचारपूस करेनासा होऊन व्हॉट्सअपमध्ये रक्ताची नाती मात्र बंद झाली. हेच बघा ना, प्रत्येकाचे अकाउंट झाले इंस्टाग्राम आणि ट्विटरवर. मात्र घरातल्याच माणसांमध्ये संवादांची होळी झाली. फॅशनच्या जमान्यात घरची जेवणे बंद होऊन हॉटेलिंगची मात्र फॅशन आली. अहो, माणसे बाहेरून जेवून येऊ लागली या मॉड्युलरच्या किचन जमान्यात. सुखाची व्याख्या पॉश गाडी, पॉश कपडे आणि लाखांची पॅकेजेस बंदी. लाईफस्टाईल बदललेल्या माणसांची माणुसकी मात्र संपत. मुलांची संख्या वाढून माणसे मात्र पुढत राहिली. एवढे मात्र खरे, स्वार्थी भाषेला चांगले दिवस आले. मी, माझे आणि मला या व्याख्येमुळे इगो आणि फ्रीडम या 2 गोष्टींमुळे डिवोर्स या शब्दाचा जन्म होऊन कोर्टात हुकूम निघाला. कोर्टात प्रश्न विचारण्यात आला. ऑर्डर, ऑर्डर, ऑर्डर. आई हवे की बाबा? मात्र या प्रश्नाने चिमुकले भांबावून त्यांची मने तुटली. अहो, पैशांमुळे माणसाची नीतीच भ्रष्ट झाली. फेसबुक, गुगल असताना सुद्धा आपल्यावर डिप्रेशनची पाळी येऊन शुगर, बीपी आणि हार्ट अटॅकच्या गोळीचा जन्म झालाच ना. स्वतःच्याच कोशात माणसे मग्न झाली आणि इंटरनेटने क्रांती केली. मात्र मोबाईलने जादू केली. या मोबाईलने हातातील घड्याळ, टॉर्च लाईट, चिठ्ठ्या, पत्रे, पुस्तक, रेडिओ, टेप रेकॉर्डर, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, अहो एवढेच नाही तर मैत्री आणि भेटीगाठी सुद्धा गिळंकृत केल्या. आपलं सुख, समाधान, वेळ, पैसे, नाती, आठवण, आरोग्य एवढं सगळं गिळंकृत करून तो मात्र स्मार्ट बनला. बदलणाऱ्या जगावर असा परिणाम होऊ लागला. माणूस वेडा आणि फोन मात्र स्मार्ट होऊ लागला. आता हेच बघा ना, जोपर्यंत फोन वायरने बांधला होता माणूस स्वतंत्र होता. आता काय झाले? आता माणूस फोनला बांधला गेला. बोटच निभावतात आता ना. भेटायला, बोलायला वेळ कुणाला आहे? सर्व टच करण्यात बिझी आहेत. परंतु टच मध्ये मात्र कुणीच नाही. माणसे जाऊन यंत्रे आली, यंत्राची तंत्रे झाली. सुख सांगायला आणि दुःख ऐकायला कोणीच राहिले नाही. यात मात्र माणसांची परपड झाली. आणि शेअरिंगच्या जमान्यात माणसे मात्र यंत्रे झाली. माणसे मात्र यंत्रे झाली. चला तर गणेश भक्त हो, आजच्या या शुभदिनी गणरायाजवळ प्रार्थना करूया की बाप्पा, पृथ्वी तलावरील माझ्या माय बहिणींना सुरक्षित ठेव आणि सर्वांना सुख, समृद्धी आणि धनसंपत्तीने समृद्ध कर. गणपती बाप्पा मोरया.